थांबा. खूप दिवसांनी एवढ्या लांबच्या प्रवासाला चाललोय ना, मला थोडं अनइझी फील होतंय. हो का? अरे बापरे. थांब, तुला लवंग देऊ का माझ्याकडची? माझ्याकडे आहे, देऊ मी? हो चालेल ना. वैदेही, दाताखाली लवंग दाबून ठेव, हं? म्हणजे बरं वाटेल तुला. मी पडते जरा. हो, डोळे मिटून शांतपणे झोप काढे. हं? हो. राज, पुढे गाडी थांबवतोस का प्लीज? का ग, काय झालं? अरे मी पण खूप थकले, मला ना झोप येते. आणि असं म्हणतात ना की गाडी चालवणाऱ्याच्या शेजाऱ्याने कधी झोपू नये, नाही तर गाडी चालवणाऱ्याला सुद्धा झोप लागते. मग मी मागे जाऊन बसते. कावेरी, जरा पुढे येशील का प्लीज? आणि पुढे आलीस ना की सतत त्याच्याशी बोलत राहा, म्हणजे याला झोप नाही लागणार. हो ठीक आहे. मी थांबवतो गाडी. निघूया. मौंदरात सोडा आता काकू. म्हणजे हो म्हणजे बोला काहीतरी. रत्नमाला मॅडम काय म्हणाले ऐकलं नाही का तुम्ही? ड्रायव्हरच्या बाजूला असं शांत बसू नये, नाहीतर ड्रायव्हरला झोप लागू शकते. मी काय बोलू? काय? हा प्रश्न तुम्हाला पडलाय की मी काय बोलू? नाही, तुमच्याकडून हा प्रश्न मी एक्सपेक्ट केला नव्हता. तुम्हाला आठवतंय का, मागे एकदा आपण असेच गुहागरला चाललो होतो, तेव्हा मला असं झालं होतं की थांबा आता, किती बोलताय. आणि आज तुम्हाला काय बोलावं ते सुचत नाही. काही बिनसलंय का तुमचं? काही नाही. कधी कधी नात्यांच्या प्रवासात शब्द हरवून जातात, मग उरते ती फक्त शांतता. कुठल्याच नात्यात हा क्षण येऊ नये असं मला वाटतं. असं होणं म्हणजे एखादं नातं फुलण्याआधीच कोमेजून जाण्यासारखं आहे. आणि एकदा का एखादं नातं कोमेजलं की मग कितीही प्रयत्न केला तरी ते पहिल्यासारखं नाही होत. कदाचित आपल्या बाबतीतही असंच झालं. आपलं प्रेम फुलायच्या आधी आपल्या प्रेमाने नको तितकी वादळं झेलली आहेत. ती वादळं जर आयुष्यात आली नसती तर कदाचित आपलंही प्रेम बहरलं असतं. चालायचं.
जगराहाटी म्हणतात याला. इथे सगळंच आपल्या मनासारखं नाही होत. पण मन कधीच आशा सोडत नाही. होप्स काकू, होप्स ही एक अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात राहते, आपल्या सोबत राहते. लिफ्ट मिळेल का? काय झालं? गाडी का थांबवलीस? लिफ्ट मागताय, जागा कुठे आहे? एक मिनिट. या आधी ना मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. कुठे ना ते लक्षात येत नाही. हे मला आठवलं. अरे हे मागच्या वेळेस हिला घेऊन पळून जात होते ना. काय? हा तिला पळवून घेऊन जात होता? नाही अगं, हो पळवून नव्हतो नेत. पळवूनच येत होता. बाय बरी आहेस ना तू? हो मी बरी आहे, पण तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ते मला पळवून नेत नव्हते. बरं, गैरसमज झाला पण तू लक्षात राहिलीस. बघितलं, मी बोललेलो ना, हा पळून देत नसेल. चांगला माणूस दिसतोय रे. लग्न वगैरे करायचं असेल. काय रे, लग्न वगैरे केलं की नाही? नाही केलं, पण करणार आहे. देवीलाच पत्रिका ठेवायला चाललोय. वा वा वा, ही बाई तुमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या करो, तुम्हाला सुखात ठेवो. बरं निघू आम्ही? हो या. चला. अहो द्या, मी घेऊन जाईन. तुम्ही निघालात तरी चालेल. येते मी. हा सांभाळून ग. ताई, दे. अगं ताई, कशी आहेस तू? बरी आहे. हाय. हाय. तात्या कुठे आहेत? तात्या घरी आहेत अगं. नाही, असंच काय पाठवतेस त्यांना? निदान चहाला तरी बोलव ना. तुम्ही या ना, जमला असाल ना, चहा तरी घेऊन जा. नाही, हा ठीक आहे, चहा घेऊन जायला काहीच हरकत नाही. बसा. थांबा. या माणसांना माझ्या टपरीवरचा चहाच नाही, पाणी सुद्धा द्यायचं नाही. तात्या हो. कावेरी, तुझा यांच्याशी संबंध असेल, पण माझा यांच्याबरोबरचा संबंध कधीच संपलाय. या तुम्ही. आणि हा,
एकदा का तुमच्या मुलाचं लग्न झालं की माझी पोर माझ्याकडे परत पाठवायची. आणि आपलं ठरल्याप्रमाणे परत तिच्या आयुष्यात कधीही यायचं नाही. या. ये ताई, बस. आई, ताई आलीये ग. आई, तुला मी सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस म्हणून, तरी पण तू का आलीयस? एक तर आजीचं इथे रोज सुरू असतं, कावेरीला बोलवून घ्या, तिचं लग्न लावून देऊ. आणि आता तुला बघितलं की पुन्हा सुरू करेल. अगं बाई, आलीस तू? बस बस बस, बरं झालं. कावेरी, कशी आहेस तू? बरी आहे मी. कसली बरी? किती वाळली आहेस ते बघ. आणि तुला आमची आठवण येते की नाही ग? येते ना आठवण आई. वैदेहीचं लग्न झालं ना की मी इथे परत येईन. हॅलो, कावेरी आली हो. मग काय मग? हो, प्रश्न काय विचारता? या ना बोलणी करायला. हो हो, या या या. हॅलो, कावेरी आली आहे. पुढचं जे काही आहे ना ते आम्ही फोन करून कळवतो तुम्हाला. तुला काय गरज होती ग घाईघाईत फोन करायची? आणि एवढी कसली कावेरीच्या लग्नाची घाई लागली आहे तुला? अगं, त्या कावेरीचा काय भरोसा नाही. तिचं मला काही सांगूच नको. जाते जाते म्हणेल, येते म्हणेल, कायमची निघून जाईल. मागच्या वेळेने आली होती, काय म्हणाली? मी परत शहरात पाऊल ठेवणार नाही. पण गेलीस ना शहरात. मी जाणारच आहे. बघितलंस कसं बोलते ती? हिचं पाऊल एका ठिकाणी टिकणारच नाही. ही ना पायाला भिंगरी लावूनच जन्माला आली आहे. शहरात जाऊन नाक कापेल आपलं. म्हणून म्हणते हिचं लग्न लावून द्या आणि मोकळे व्हा. आजी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी परत जाणार आहे ते राजवर्धन सर आणि वैदेहीच्या लग्नासाठी. आता सुद्धा देवापुढे पत्रिका ठेवायला आम्ही इथे आलो. हे काम झालं की मी त्यांच्या बरोबरच परत जाणार आहे, कारण या आठवड्याभरातच त्यांचं लग्न आहे. लग्न आटपून येईन परत. आणि मग तुम्ही म्हणाल त्या माणसाशी मी लग्न करायला तयार आहे. काळजी नको करू आजी. आता काही जास्त दिवस तुझ्या घरी ओझं बनून नाही राहणार मी. बघितलंस? झालं तुझं समाधान? जळलं मेलं लक्षण ते. बाबा, राजला आपण काय गिफ्ट द्यायचं? गिफ्ट कशाला? राजने आपल्याला काही गिफ्ट दिलं होतं? त्यांनी काय दिलं होतं हे तू विचारतेस तान्या? तुझ्या आईने ते मागून घेतलं होतं ना, त्यानंतर वेगळं काही गिफ्ट द्यायची गरजही पडली नाही. आदित्य, तू आता हे सगळं मला ऐकवणार आहेस का? की माझ्या मम्माने कसे पैसे मागितले, कसा तुझा अपमान झाला, आता यावरून टोमणे मारणार आहेस तू मला? अरे पण माझ्या मम्माने कशासाठी पैसे मागितले होते? आपल्या फ्युचर साठी मागितले होते. तुझ्या हक्काचे पैसे मागितले होते. हक्काचे? हो, हक्काचे पैसे. आणि कशासाठी मागितले होते हे तुला आता चांगलंच कळतंय.
इतकी वर्ष हे लोक तुला कसं वागवतात हे एवढं कळत नाहीये का रे तुला? कसं वागवलं म्हणजे? आतापर्यंत या घरात मला कोणीही वाईट वागवलेलं नाहीये सानिया. आणि हक्काच्या गोष्टी तू करू नकोस. तू या घरात आल्यापासून तुझं काहीही वाईट झालेलं नाहीये, तुलाही माहितीये. आणि काय म्हणाल होतीस मला तू? राज परत आल्यानंतर तुला बाजूला करतील, सगळं पुन्हा राजच्या हातात जाईल. असं काहीही घडलेलं नाहीये. उलट काकीने मला माझी स्वतंत्र केबिन बनवून दिली. आणि राज आलाय म्हणून माझ्या हातून एकही काम काढून घेतलेलं नाहीये काकीने. त्यामुळे तू जसा विचार करतेस ना, तर काहीही घडलेलं नाहीये सांगेल. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर तुम्ही घेतलेले पैसे तुम्ही परत करायला हवे होते. पण काय, तुमच्या डिक्शनरीमध्ये दानच हा शब्दच येत नाही ना. आदित्य तू जास्त शांत बोल- व्हा रे. शांत व्हा, शांत व्हा. हो पण बाबा हा कस तू आज शांत. हे बघा, जे झालंय ना त्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आदित्य, तू ऑफिसला जा. ऑफिसला आज कुणी नाही. रत्नमाला, वहिनी आणि राजवर्धन दोघेही गुहागरला गेले. त्यामुळे जर ऑफिसमध्ये महत्वाचं काम आलं तर ते बघायला कुणी नकोय का? हा, जा ऑफिसला जा. बाबा बघितलं का? सुनबाई, जरा दामानं घ्या. राजला आपण गिफ्ट द्यायलाच. का गिफ्ट द्यायला नको? राजचे आपल्यावर इतके उपकार आहेत, तर त्याला असं काहीतरी गिफ्ट देऊया आपण, त्याच्या आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. नमस्कार गुरुजी. नमस्ते. तुम्हाला तर माहित आहेच, आमच्या वैदेहीचं लग्न ठरलंय. वा वा, छान. ह्या आमच्या होणाऱ्या विहीणबाई रत्नमाला मोहिते. नमस्कार. 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 मुंबईचं मोठं प्रस्थ आहे, तशा त्या देखील गुहागरच्याच आहेत. आणि हा त्यांचा मुलगा राजवर्धन. नमस्ते. अहो, ह्यांच्या बरोबरच लग्न ठरलंय वैदेहीचं. तशा त्या देखील इकडच्याच असल्यामुळे देवीला पत्रिका ठेवायला आलेत. वैदेही टिवरून घेऊया. हो. या. राज, अरे आपली पत्रिका गाडीत राहील, मी आणतो. आई, मी तुझ्या पायाशी माझी सून मागायला आले होते. तूच मला संकेत दिला होतास की कावेरी माझ्या घरची सून होईल म्हणून. राजचंही कावेरीवर मनापासून प्रेम आहे. आणि आज तूच ही वेळ आणलीस आमच्यावर की मला तुझ्या पायाशी राज आणि वैदेहीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला लागते. आई, आपल्याच लेकरांशी असा जीव घेणा खेळ खेळून तुला काय मिळतं ग? आई, काय आहे तुझ्या मनात? मला काही कळत नाहीये. इकडे आहे गौरी. नाही, मला सांग, तू नक्की काय ठरवलंस? तू खरंच त्या आजी म्हणते त्या मुलाशी लग्न करणार आहेस का? हे बघ, मला नाही सांगणार तुझं असं दुसऱ्या कुणाशीही लग्न झालेलं. आणि तू मला फोनवर काय म्हणाली होतीस की तुला तुझी चूक कबूल आहे, पण पुढे काय? चूक कबूल करून काही होत नाही, ती सुधारायला पण हवी ना. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. शांत हो. आणि मी सांगितलं ना तुला, प्रेमाची कबुली देण्याची योग्य वेळ निघून गेली. आणि आता काही नाही होऊ शकत.
राजवर्धन सर आणि वैदेहीचं लग्न ठरलंय. आता मी यात काही करू शकत नाही. आता वेळ निघून गेलीये, कळलं तुला? का नाही सुधारू शकत? काही अजूनही सुधारू शकतेस तू. गौरी मी देवळात जाऊन येते. गौरी, येतेस का तू? नाही, तू इथेच थांब, मी जाऊन येते पटकन. आलेच. ताई मी पण येते. बरं झालं अगदी वेळेवर आलात तुम्ही. गुरुजी, पत्रिका चुकीची आहे का? पत्रिका कशी असेल चुकीची? राजवर्धन यांचा विवाह जी चौका कावेरी. राज, काय आहे हे?